नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये पूजेसाठी आणलेल्या दत्तगुरूच्या सोन्याच्या पादुका ह्या गायब झालेल्या असतात। तेव्हा सर्वजण हे आश्चर्यचकित होतात आणि ईश्वरी सर्वांना सांगते की पादुका कुठे गेल्या आहेत। आणि त्यावेळेस वल्लरी ही सर्वांच्या समोर ईश्वरीवर ओरडते आणि बोलते, मला सांग पादुका कुठे आहेत, तूच तर गायब केल्या नसतील ना। आणि तेव्हा राजेश देखील त्या ठिकाणी येतो आणि तो नाटक करू लागतो, परंतु तुम्ही अचानक असं ईश्वरीवर कसं काय आळ घेऊ शकता। आणि त्यावेळेस वल्लरी बोलते की हिच्या वडिलांना ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयांची गरज आहे, त्यामुळे हिने त्या सोन्याच्या पादुका चोरल्या असतील। आणि त्यावेळेस हा सर्व प्रकार पाहून अर्णवला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि तो सर्वांच्या समोर वल्लरीवर जोरात ओरडतो, मामी स्टॉप इट, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर एवढा मोठा चोरीचा आळ घेण्याची। माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे की ती असं कधीच करणार नाही। आणि तेव्हा आजी देखील प्रश्न विचारते की परंतु मग त्या पादुका कुठे आहेत। तेव्हा अर्णव आजीच्या जवळ जातो आणि आजीला बोलतो की आजी, मला थोडा वेळ दे, लवकरच तुझ्यासमोर पादुका आणि पादुका चोरणारा चोर हे दोघे असतील। आणि ईश्वरी देखील बोलते, मी तुम्हाला वचन देते की गुरुजी येण्या अगोदर मी पादुका शोधून काढेल। तेव्हा राजेश घाबरतो। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव कशा प्रकारे गुरुजी येण्याच्या अगोदर सोन्याच्या पादुका शोधून काढणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।